विद्यार्थी मित्रांनो, फायनली 10वी आणि 12वी बोर्डची रिझल्ट डेट अनाऊन्स करण्यात आलेली आहे आणि आपण महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता maharashtra.result.nic.in महाराष्ट्र एक्झामिनेशन रिझल्ट 2024 आणि याच होम पेजवरती, याच ऑफिशियल पेजवरती तुम्ही तुमचा रिझल्ट म्हणजे तुम्हाला रोल नंबर आणि तुमच्या आईचं नाव टाकताच, तुम्ही सबमिट बटनवर क्लिक करताच विदिन अ सेकंडमध्ये याच होम पेजवरती तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकणार आहे। तर हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्या अगोदर आता जी लेटेस्ट न्यूज आलेली आहे आणि तुमच्या 10वी आणि 12वीचा रिझल्ट डेट काय आणि विथ टाइम तुम्हाला माहीत पडणार आहे। तर सर्वात अगोदर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि तुम्हाला सर्वांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होऊन जायचं आहे। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आताची खूप महत्त्वाची लेटेस्ट न्यूज आहे आणि ही न्यूज खूप व्हायरल आणि ट्रेंडिंग होत आहे। बघा, महाराष्ट्र बोर्ड निकाल 2024 @maharashtraresult.nic.in जी ऑफिशियल वेबसाईट आपण चेक केलेली आहे आणि व्हिडिओच्या लास्टमध्ये तुम्हाला कशा प्रकारे तुमचा रिझल्ट पाहता येतो विदिन अ सेकंडमध्ये तुम्ही रिझल्ट कशा प्रकारे या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता ते पण पाहणार आहोत। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की वॉच करा। बघा, SSC अँड HSC निकाल 2024 ची तारीख आणि वेळ अपडेट तुम्हाला तपासायचा आहे। बघा, आताची न्यूज आहे, मी पूर्ण तुम्हाला न्यूज वाचून दाखवतो। बघा, हीच ती वेबसाईट आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता। बघा, सिंपल तुम्हाला या वेबसाईटचा इथे एक फोटो दिलेला आहे। सोबतच बघा, आता जी न्यूज आलेली आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो, खूपच महत्त्वाची आहे। बघा, महाराष्ट्र SSC अँड HSC चा निकाल लवकरच। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे MSBHSSC लवकरच महाराष्ट्र SSC HSC चे निकाल 2024 जाहीर करणार आहे। बघा, 10वी आणि 12वीचा निकाल 2024 अधिकृत वेबसाईट, जी मी वेबसाईट तुम्हाला दाखवलेली आहे तीच आहे, यावरती जाहीर करण्यात येणार आहे। सोबतच बघा, महाराष्ट्र बोर्डचा निकाल 2024 म्हणजे महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट 2024 उद्या म्हणजे 10 मे 2024 रोजी लागण्याची शक्यता आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पाहू शकता खूप सारे न्यूज आर्टिकल, सोबतच तुम्ही खूप सारे यूट्यूब व्हिडिओ पण पाहिले असेल, त्यामध्ये खूप सारे यूट्यूबर तुम्हाला सांगत आहे की तुमचा जो रिझल्ट आहे 10 मेला येणार आहे। तर बघा, का फायनली 100% उद्या तुमचा निकाल 10 मेला तुमचा निकाल लागणार आहे आणि लागणार आहे। तर टायमिंग काय विद्यार्थी मित्रांनो, आणि बघा हे स्टेटमेंट तुम्ही क्लिअरली वाचा। तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की उद्या 10 मे 2024 रोजी लागण्याची शक्यता आहे। बघा, तुम्हाला इथे शक्यता आहे असं दिलेलं आहे, म्हणजे कन्फर्मेशन यांनी पण दिले नाही की 100% तुमचा रिझल्ट हा उद्याच म्हणजे 10 मे रोजी लागणार आहे। तर फायनली 10वी आणि 12वी बोर्डचा निकाल काय आहे, ते रिझल्ट डेट काय हे आपण पाहणार आहोत। व्हिडिओ एंडपर्यंत वॉच करा आणि खूप सारे यूट्यूबर तुम्हाला फेक इन्फॉर्मेशन देत आहे की तुमचा रिझल्ट उद्या 10 वाजता किंवा उद्या 1:30 वाजता किंवा 2 वाजता लागणार आहे। तर त्या फेक न्यूजवरती किंवा फेक चॅनलवरती ट्रस्ट करू नका, ठीक आहे। कोणत्या एका जेन्युइन चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेथे तुम्हाला ऑफिशियल आणि लेटेस्ट न्यूज पाहायला मिळते। तर बघा, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा पण तुमचा रिझल्ट लागायचा असतो त्या अगोदर ऑफिशियल वेबसाईटवर, महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक नोटीस जारी करण्यात येते। म्हणजे त्या नोटीसमध्ये तुम्हाला क्लिअरली टाइम आणि डेट मेन्शन केलेली असते आणि त्याच टायमाला तुमचा रिझल्ट लावण्यात येतो। परंतु बघा, ज्या वेबसाईटवरती, ज्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुमचा रिझल्ट तुम्ही पाहणार आहे 10वी आणि 12वी बोर्डचा, ती हीच वेबसाईट आहे, हेच होम पेजच्या विद्यार्थी मित्रांनो। आणि या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबतच टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकलेली आहे। म्हणजे जेव्हा पण तुमचा रिझल्ट येईल तुम्हाला याच लिंकवरती येऊन तुमचा रिझल्ट पाहायचा आहे। बघा, ऑफिशियल ही जी रिझल्ट लिंक आहे, बघा, महाराष्ट्र एक्झामिनेशन 2024 रिझल्ट, आणि तुम्हाला इथे क्लिअरली दिसत असेल बघा, एक्झाम रिझल्ट इंडिया। तर बघा, इथे तुम्हाला एक ऑप्शन इथे दिसणार आहे, खूपच लवकर तुम्हाला एक ऑप्शन दिसणार आहे, म्हणजे रोल नंबर आणि तुमच्या आईचं नाव आणि तुम्हाला एक इथे सबमिटचं ऑप्शन दिसणार आहे। बघा, हे जेव्हापर्यंत हा पोर्शन इथे ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट येणार नाही विद्यार्थी मित्रांनो। आणि लेटेस्ट अनाउन्समेंटमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, रिझल्ट फॉर द एक्झाम कंडक्टेड इन 2024 म्हणजे जे तुमची एक्झाम 2024 मध्ये कंडक्ट झालेली आहे, हॅव नॉट बीन अनाउन्स सो फार, ठीक आहे। त्याचा रिझल्ट अजून पण इथे अपलोड करण्यात आलेला नाही किंवा तुमचा रिझल्ट लागलेला नाही। प्लीज लुक फॉर द अनाउन्समेंट ॲट एक्झाम रिझल्ट पोर्टल। आणि सोबतच तुम्हाला 2 वेबसाईटचे नाव सांगितलेले आहे। तर बघा, हीच ती वेबसाईट ज्यामध्ये तुमचा रिझल्ट तुम्ही पाहू शकाल। परंतु एक फिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो, 10 मेला तुमचा रिझल्ट येणार नाही आहे। तर फायनली खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट मला येत होते की सर एक्सपेक्टेड डेट तरी सांगून द्या की त्या तारखेला आमचा रिझल्ट लागणार आहे। बघा, मी तुम्हाला एक फिक्स डेट सांगतो की त्या तारखेला तुमचा रिझल्ट जवळपास लागून जाईल। सर्वात अगोदर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। आणि एवढंच नाही, रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा तुम्हाला ॲडमिशन, ठीक आहे, अंटिल युअर ॲडमिशन इन बेस्ट कॉलेज फुल सपोर्ट तुम्हाला राहणार आहे। तर बघा, सर्वात अगोदर 12चा रिझल्ट येतो आणि यावर्षी 12चा रिझल्ट केव्हा येणार आहे, तर खूपच लवकर म्हणजे येत्या 1 ते 2 दिवसामध्ये, ठीक आहे। रिझल्ट नाही, येत्या 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट डेट माहीत पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियली। आणि जशा प्रकारे ऑफिशियल नोटीस जारी होतात सर्वात अगोदर A1 अकॅडमी या चॅनलवरती तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन मिळणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। त्यानंतर बघा, 10वीचा रिझल्ट हा 12वीच्या रिझल्ट नंतर लागतो, तर 12वीचा रिझल्ट 12 स्टँडर्डचा रिझल्ट यावर्षी 15 तारखेच्या नंतरच लागेल। म्हणजे 15 ते 18 मे तुम्ही पकडून घेऊ शकता, म्हणजे जवळपास 15 तारीखपासून तर 18 तारीखपर्यंत तुमचा रिझल्ट यावर्षी अनाऊन्स केला जाईल। सोबतच बघा, 10वीचा रिझल्ट हा 12वीच्या रिझल्ट नंतर जवळपास एका सप्ताहामध्ये म्हणजे जवळपास 7 दिवसाच्या आत तो रिझल्ट लावण्यात येतो, ठीक आहे। जर तुम्ही मागच्या वर्षीचा जर रिझल्ट डेट बघितली तर तुम्हाला समजून येईल। तर बघा, 12वीचा रिझल्ट जर 15 ते 18 तारखेदरम्यान लागला तर तुम्ही पाहू शकता त्यानंतर 22 ते 25, ठीक आहे, म्हणजे याच महिन्यामध्ये लास्ट वीकमध्ये म्हणजे पाहू शकता 22 मे ते 25 मे, ठीक आहे, 22 मे ते 25 मे रोजी तुमचा जवळपास 10वीचा निकाल सुद्धा लावण्यात येणार आहे।
तर खूपच लवकर ऑफिशियल अपडेट नोटीस येतात सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनल माध्यमाद्वारे अलर्ट नोटिफिकेशन मिळण्याकरता तुम्हाला आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे आहे। सोबतच 10वी आणि 12वीमध्ये एक्सपेक्टेड तुम्हाला किती पर्सेंटेज मिळू शकतात मला कमेंट नक्की करा विद्यार्थी मित्रांनो। आणि आफ्टर 10-12 तुम्हाला कोणत्या स्ट्रीममध्ये ॲडमिशन घ्यायचे आहे ते पण तुम्हाला नक्की कमेंट करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आणि इन्फॉर्मेशन चांगली वाटेल तर लाईक नक्की करा आणि रिझल्ट रिलेटेड काही पण ऑफिशियली न्यूज येतात तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन मिळणार आहे। अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट। थँक्स।